नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका व्हिडिओमध्ये। आणि बघा यांचं काय चाललंय इथे, हे ना मला खुरपं व्यवस्थित लावून द्यायलेत बघा, कारण आज गार्डन मधले जे गवत आहे ना ते सगळं काढून घ्यायचे आणि मिरच्या सुद्धा लावून घ्यायच्यात, कारण रोपं जी आहेत ना बरीचशी मोठी झालेली आहेत। त्यामुळे ना म्हटलं यांना थोडंसं खुरपं मला व्यवस्थित करून द्या, कारण ते व्यवस्थित काही चालत नव्हतं, गवत पण त्यांनी व्यवस्थित निघत नव्हतं, म्हणून त्यांनी हेच काम केले। आणि ही जी रोपं आहेत ना ती आपल्याला इथे लावायची आहेत बेडरूमच्या साइडला। मग मी ते सगळं इथं आणून ठेवलं आणि मी थोडीशी माझे कामं करून घेते, कारण माझे कपडे सुद्धा इथे वाळू घालायचे राहिलेत। तर त्यामुळे म्हटलं मी तोपर्यंत माझे कपडे वाळत घालून येते, तुम्ही तोपर्यंत इथे हे कामं करा। तर मग मी तेच कपडे वाळायला गेले तर लगेच माझ्या बाळाने कॅमेरा घेतला आणि लागलं शूट करायला। त्याला पण या शूटिंगमध्ये ना खूप आवड निर्माण झाली। त्याला म्हटलं बाळा तू अगोदर अभ्यास कर, सगळं कर, नंतर ह्या शूटिंगच्या नादीला। पण तो संडे असला ना की तो आमच्या सोबतच इकडे तिकडे असतो बघा। तर आजूबाजूचं वातावरण बघा तुम्ही, आमच्या इथलं किती छान झाले आणि आज ऊन पण खूप पडलेला आहे बघा। तर त्यामुळे खूप छान वाटते आज, आणि जी हिरवीगार झाडं बघून तर खूपच छान वाटते आणखीन। आणि याचं बघा काय चाललंय इथे ना, ॲपल खातोय बघा, कारण खूप भूक लागलेली आहे याला। आज उशीर झालेला आहे बघा, स्वयंपाक पण नाही केला, नाश्तासुद्धा अजून आमचा झाला नाही। म्हटलं अगोदर हीच कामं करून घेऊया, मग घरात गेल्यानंतर घरातली कामं करूया। तर मस्त निवांत इथं गादी वाळत घातलेली आहे, तर त्याच्यावर बसून मस्त निवांत ॲपल खात बसलेला आहे। तर उन्हामध्ये ना चांगली वाळून निघते बघा, बरेच दिवस झाले ना हिला वाळूच घातले नाही, आणि पावसाळ्यामध्ये कसं थोडंसं चिमल्यासारखं होते, म्हणून म्हटलं उन्हामध्ये चांगली कडक वाळून घेऊ हिला। मग चला आता इथे मिरच्या लावायला चालू करू। तर मी इथे सगळी जी रोपं आहेत ना ती अगोदरच आणून ठेवली होती, मग त्या खुरप्याच्या साह्याने छोटे छोटे खड्डे केले आणि त्याच्यामध्ये एक एक दोन दोन रोपं लावून टाकले। आणि म्हटलं आता मला कामं खूप आहेत घरामध्ये, तुम्ही पण इथं काम करत बसा। मी 2-4 लावले आणि मी माझं काम करायला निघून जाणार आहे आता, कारण नाश्ता वगैरे ते कामं आपली जी बरीचशी घरातली कामं असतात ती माझी राहिलेली आहेत। मग इथेच 5-6 रोपं लावले आणि लगेच त्यांना बोलून घेतलं, म्हटलं घ्या तुम्ही लावून आता। मग मी गेले निघून आणि माझी घरातली कामं करत बसले। मग हे दोघं जण बापले का ना इथे मस्त लावत बसलेले आहेत। तर याला ना खूप मज्जा वाटते बघा ही रोपं लावायला किंवा आणखीन मध्ये मध्ये करायला। तर ते एक झाड होतं टोमॅटोचं, ते तिकडे काय व्यवस्थित वाढतच नव्हतं, म्हणून म्हटलं त्याला इथे लावा तुम्ही, कारण इथे ना पाणी द्यायची गरज पडत नाही आपल्याला कोणत्याच झाडाला। जे टाकीतलं वरचं पाणी असतं ना ते ॲटोमॅटिक खाली पडतं आणि या सगळ्या झाडांना ते लागू होतं बघा। त्यामुळे ना मला इथं पाणी टाकायची कधीच गरज पडत नाही, म्हणून मी काही बरीचशी झाडं असतात ना ह्या पॉईंटला इथे आणून लावत असते। मग हे सगळ्या मिरच्या आता लावून घेत आहेत बघा, आणि खूप छान वाढतात या मातीमध्ये। मी अगोदरसुद्धा झाडं लावलेली आहेत ना तर छान ग्रोथ होते इथं। आणि ह्या ज्या कुंड्या आजूबाजूला दिसत आहेत ना त्या कुंड्यामध्ये मी लावलेल्या आहेत झाडं, पण ती काही जास्त मोठी होत नाहीत, थोडीशीच मोठी होतात, आणि ते म्हणजे त्यांना जागा राहत नाही जास्त कुंडीमध्ये पसरायला, त्यामुळे। तर म्हणून आम्ही जी जमिनीतच झाडं सगळी लावून घेतो आणि ती मोठी मोठी पण छान होतात। तुम्ही बाजूला बघू शकता की तुरीचं झाड पण खूप मोठं झालेलं आहे, आणि अशी 2-4 झाडं आहेत इथे। आणि आता थोड्याच दिवसामध्ये ना त्याला फुलोरा ते येते, त्यामुळे राहू दिलेली आहेत आम्ही, नाहीतर खूप अडचण होते त्या मोठ्या मोठ्या झाडांची। पण म्हटलं राहू द्या, आता थोड्या दिवसांनीच लगेच त्याला फुलोरा किंवा शेंगासुद्धा लागणार आहेत, म्हणून त्याला राहू दिलेलं आहे।
आणि आता माझं सगळं आवरून मी यांना इथे बोलवायला आले, म्हटलं चला आपण नाश्ता करूया आता. तर हे म्हटलं की नाही, थोडंसं आजूबाजूचं गवत काढून घेतो अगोदर आणि नंतर याला थोडंसं पाणी पण मारतो, कारण आता टाकीतलं पाणी येऊन गेलेलं आहे, त्यामुळे लगेच इथं पाणी येणार नाही. मग त्यांनी काय केलं, इथे नळी घेऊन थोडंसं सगळीकडे पाणी मारून घेतले. आणि हे बघा, आता एवढी सगळी झाडं लावून झालेली आहेत आणि मी तुम्हाला ना पुढे पुढे व्हिडिओमध्ये दाखवतेच ते किती मोठे झालेत, काय झालेत ते. आणि 2च महिन्यामध्ये बघा याची कशी ग्रोथ होते, खूप छान ग्रोथ होते याची. आणि आम्ही याला काही कुठलं असं खत वगैरे आणून टाकत नाहीत, जे काही या मातीमध्ये येतात ना तेच असतं ते सगळं आमचं. तर आता इथे नाश्ता करायला बसलो आहे. तर नाश्त्यामध्ये काही नाही, आज ज्या चपात्यांचे पोहेच बनवलेले आणि थोडासा राईस बनवला आहे, कारण रात्रीच्या ज्या चपात्या होत्या ना त्या 5-6 चपात्या इथे राहिलेल्या होत्या. म्हटलं तेवढ्या चपात्या कुठं वाया घालाव, म्हणून त्याचा बारीक चुरमा करून घेतला आणि चुरमाच इथे बनवलेला आहे. तर त्यामध्ये ना पोहेसुद्धा टाकलेत, कारण माझ्या बाळाला ना चपात्यांचा चुरमा ना बिलकुल आवडत नाही आणि आम्हा दोघांना खूप आवडतो. मग त्याच्यासाठी कुठं वेगळं काय करावं, म्हणून मग आपले जे पोहे असतात ना ते सुद्धा याच्यामध्ये मिक्स केलेत आणि खूप छान टेस्ट झाली होती बघा. तो तर म्हटला की मम्मी पुन्हा ना एखाद्या वेळेस ना आपल्याला असेच पोहे बनव. आणि त्याचे सगळे पोहे ना फिनिश झाले. मला तर वाटलं की आता मला याच्यासाठी कुठं आणखीन काय वेगळं बनवावं लागते की, पण काहीच गरज पडली नाही. त्यांनी ते खूप आवडीनं खाल्लेत आणि त्याचं खाणं पिणं झालं आणि आता तो चाललाय बघा बाहेर खेळायला, कारण आज संडे असला ना की तो काही जास्त घरी थांबतच नाही, इकडे तिकडे जाणार, फिरून येणार, असंच चालू असते बघा त्याचं. आणि त्याचं झालेलं पण आहे आणि तो बाहेर पण निघून चाललाय. मग आम्ही इथे दोघंजण मस्त निवांत गप्पा मारत मारत नाश्ता करत होतो. आणि होता आमच्याकडून म्हणजे कधीतरी असं संडेला की काही स्वयंपाक बनवायची गरज पडत नाही, एखाद्या वेळेस काही असलं थोड्यातच ॲडजस्ट करून मग आमचा दिवस जातो. इथे काय मला कंटाळा वगैरे आला नाही, पण म्हटलं की एवढ्या चपात्या ज्या आहेत त्या फेकून देण्यापेक्षा आपण त्याचं काहीतरी बनवून खाऊया, कारण फेकून द्यायला पण ते चांगलं वाटत नाही. म्हणून मग मी पोहेच बनवून मस्त इथे नाश्ता करत बसलेलो आहोत. तर तुमचं पण होतंय का कधी कधी असं, ते नक्की सांगा. तर चला व्हिडिओला इथेच एंड करत